दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी आपल्या सासू पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे। प्रियांका शिवकुमार खबाले असे महिला अंमलदाराचे नाव आहे। या प्रकरणी खबाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती शिवकुमार शामराव खबाले, सासू शोभा शामराव खबाले, सासरे शामराव खबाले, ननंद लक्ष्मी खबाले, दीर अमर खबाले, दीर मंगेश खबाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत। उरळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका यांचा विवाह डिसेंबर 2021 मध्ये कळंब येथील शिवकुमार खबाले यांच्याशी झाला होता। लग्नाच्या वेळी प्रियांका यांच्या कुटुंबियांनी 5 तोळे सोने, 4 लाख रोख आणि 5 लाखांचे प्रापंचिक साहित्य दिले होते। लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर प्रियांका आजारी पडल्या असता सासरच्यांनी त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले। तुझ्या आई वडिलांकडे जाऊन उपचार कर असे म्हणत त्यांना माहेरी पाठवून दिले। प्रियांका यांनी पुढील काही शिक्षणासाठी संगणक क्लास लावल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला। क्लासला जाऊ नये म्हणून त्यांना घरातील कामाचा जादा बोझा दिला जात होता। तरीही प्रियांका यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली। 15 मे 2022 रोजी त्यांनी पोलीस भरतीची अकॅडमी लावली असता त्यांच्या पतीने दारू पिऊन तिथे येत भरती झालीस तर तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली। प्रियांका 29 मे 2023 रोजी पोलीस दलात भरती झाल्या। ट्रेनिंग पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाल्यानंतरही सासरच्यांकडून त्यांचा छळ सुरूच होता। प्रियांका त्यांच्या पगारातून घरातील सर्व खर्च चालवत होत्या। तरीही पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली। तुझ्यासारख्या स्त्रीला आमच्या घरात जागा नाही असे म्हणत डिसेंबर 2025 मध्ये त्यांना घराबाहेर काढले। सध्या प्रियांका या शिंदवणे येथे भाड्याच्या खोलीत एकट्याच राहत आहेत। तेथे आल्यावरही पतीने 2 ते 3 वेळा येऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली। सासरच्या लोकांच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर प्रियांका यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS च्या कलम 85, 115(2), 352, 351(2) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गौरी क्षीरसागर करीत आहेत।